नेहमी नेहमी तुझ्यामुळे असं होतंय. अगं आता तरी मोन्या आणि भानूवर संशय घेण्यात थांबव जरा. घेत नाही ना, सांगितलं ना. घेत नाही ना बोलेल आणि परत तेच करेल. अगं शोभे, माझं गोळ्यांच्या पाकिट वरतीच राहायला वाटतं. जा ना, थोडे घेऊन ये ना. आता मला काय माहिती तू कुठे ठेवलंयस. तूच जा आणि घेऊन ये, नाही तर राहू दे आज नको. चल. अगं असं कसं, माझा डोस घ्यायचा राहील ना मग. बरं ठीक आहे, तू जा आत, मी घेऊन येते गोळ्यांचा पाकिट. वर जाते, जर काय घोळ घातलास ना तर याद राख. नाही घालणार ना. नाही घालणार ना, नाही घालणार ना, परत तेच करणार. शोभे संसार सांभाळ. मला तर विश्वासच बसत नव्हता की तुम्ही कविता करता ते. अहो मला कुठे जमणार आहे कविता वगैरे करायला. खरं तर हरकत नाही तुम्ही प्रयत्न करायला, जमेल तुम्हाला. शिव काहीतरीच काय. काय हो, काय झालं? नाही काय नाही. नक्की ना? हा नक्की. काय झालं मावशी, काय झालं घाबरायला? अहो अख्खी चाळ तुम्हाला घाबरते, तुम्ही मला घाबरताय. अगवाई काय झालं? काय ते बोला ना, काय झालं मावशी? हा चला आपण वर जाऊया सोबत. नाही काय झालं? बोला ना. अगं बाई, ओ मावशी मावशी बोला ना. चला. हे भरलं की काय तुम्हाला? काय? माणूस असा कसा हवेत उडतो? ती कुठली? मी पण उडू शकते का? करून बघते. हा मी हो आई, अगं लहान मुलासारखे उड्या काय मारतेस? काय? अगं कळेल असं बोल ना. काय वेड्यासारखं काय करतेस? मला सुद्धा वेडी ठरवते. तू चल घरी, चल चल घरी. काय आई, अगं अगं काय झालं? अशी काय घाबरतेस तू? काय झालंय काय? आई काय बोलतेस तू? मला काहीच आवाज येत नाही तुझा. मोठ्याने बोल ना. भानूला आधान तरी राहून ना पंख साफ करतात बघितलं काय? काहीतरीच काय? ओ मी पडलात, लागलं नाही ना? मला मी पडले पण मला लागलं नाही. पण तुम्ही पडलात कशा? पडलात मालक तुम्ही हसताय. अहो म्हणजे तुम्हाला लागलं नाहीये ना, त्यामुळे टेन्शन नाही आलं.
पण तुम्ही स्वतःच जादू करता ना, मग तुम्ही कशा पडलात सांगा? अहो काय ना, तुमच्या माणसांबरोबर राहून राहून मी अभि जादू करू शकते हे कधी कधी विसरते. अहो पण सतत जादू करत असताना मग विसर कसा पडला? नाही माझ्या लक्षात आहे, पण ते उडणं बिडणं कमी झालंय ना, सतत चालावं लागतं त्यामुळे विसरले. पण खरंच लागलं नाही ना? मालक आता तुम्ही खरंच विसरताय की मी कोण आहे ते. नाही नाही, काळजी वाटली म्हणून सहज विचारलं, बाकी काय नाही. अहो अहो, एक विचारू का तुम्हाला? तुम्हाला लागलं नाही ना, हे सोडून काय बी विचार. नाही नाही नाही, ते नाही, दुसरंच विचारायचंय. हा विचार. पण तुम्ही रागावणार नाही ना? मला रागवायचं काय, तुम्ही मालक आहेत माझे, तुम्ही काय बी विचारू शकता. विचारा ना, बिंदास विचारा. नाही म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून विचारेन म्हणतोय, पण माझी ना हिंमत नाही झाली. हा मालक बोला ना. नाही, म्हणजे हे बघा, मी तुमच्या शक्तीवर किंवा तुमच्या जादू करण्याच्या क्षमतेवर संशय घेतोय असं समजू नका. मी फक्त माझ्या शंकेचं निरसन करू पाहतोय. हा मालक बोला ना आता. अहो म्हणजे काय माहितीये का, आमच्या जगात जे जादूगार असतात ना, ते असे हट्टलाखी करतात हा, आणि त्यालाच जादू म्हणतात. तुम्ही पण तसंच करता का असं विचारायचं होतं मला. माझ्या मालकांना चलाकी जमत नाही आणि मला हात चलाकी जमत नाही, म्हणूनच तर आपण दोघं एकत्र आहोत. हा हो, आणि खरं तर तुम्ही एका वेशातून दुसऱ्या वेशात पटकन जाता, दोन ठिकाणी असता, म्हणजे हट्टलाखी नाहीच की. मी पण काही विचारात राहतो तुम्हाला. सॉरी. अहो मालक, तुम्ही सॉरी काय म्हणताय? तुम्ही कोणत्या बी गोष्टीवर माझ्याशी किती वेळ बी बोलू शकता, मला लई आवडतं. अहो पण हे सगळं करताना आपल्याला कोणी बघेल अशी भीती नाही का वाटत तुम्हाला? नाही. मला तर खूप टेन्शन येतं हो. हे असं करताना कोणी पाहिलं ना तुम्हाला, तर त्याची काय अवस्था होईल? लोक वेड्यातच काढतील त्याला. अहो आई, अगं अशी काय घाबरतेस तू? बापरे, तुला काय झालं? बाहेर ये, बाहेर ये. मी आहे इकडे. इकडे ये बाहेर ये. घाबरू नकोस, इकडे बाहेर ये. बाहेर घाबरू नकोस. हा, आपण एक काम करूया, वर जाऊया आणि बघूयात. हा काय तुझ्या घरी? नाही, मला काही वेळ लागणे नाही लागलं तुझ्या घरी यायला. मी माझ्या घरातच जाणार, मी घरात बाहेर जाणार नाही. कधी पण अवतरेल तिकडे. मग तू एक काम कर, इथे थांब, मी जाऊन बघून येते. अगं त्याशिवाय माझा विश्वास कसा बसणार? मला एकटीला टाकून जाऊ नको ना, आई आहे ना मी तुझी. मला एकटीला नको. दादा, हा दादा. काय? हो दादा, मावशीनं काही झालंय का? काय झालं? तुमच्या इथूनच गेल्या, भूत बघितल्यासारखं करत होत्या, म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं. कुठे गेल्या त्या? आता खाली गेल्यात. प्रचंड घाबरलेल्या, काय घाम सुटलेला, दात खिळत बसलेली त्यांची. बरं ठीक आहे. हे बघ, तू आहे ना, तू बाहेर चौकात बस. हा, बाहेर कोणीतरी असेल की नाही त्यांच्याशी गप्पा मार, जरा मोकळ्या हवेमध्ये तुलाही बरं वाटेल ना. हा नको, ती बसणं उडी मारून माझ्या मानकुटीने बसली म्हणजे नको मला चल जाऊ. अगं आई, मग मला तरी जाऊ दे ना, मला बघू दे ना नक्की काय झालंय. नको ना, मला खूप भीती वाटते. मी तू शांत हो, एकदम शांत हो, काही होणार नाहीये. माझ्या बरोबर चल, आपण बघूया काय होतं. चल, घाबरू नकोस, चल मी आहे ना. चल. आई नीट वागा जरा, सगळे चाळीमध्ये कळलं? इकडे तिकडे काय बघतेस? कधी कुठे येईल ना, मला सगळी भीती वाटते ग. मी आहे ना तुझ्या बरोबर, कशाला टेन्शन घेतेस? तू काय करणार? अगं तू सचिन तुझ्यावर एक कुंकर मारली, तू पण हवेत उडणार माहितीये का? काहीतरी काय, असं कसं होईल? तुझी इकडे. हो, ती चिठ्ठीने सांगितलं ना, कधी काही करू शकते. असं कसं म्हणजे? आई ती ना माणूस आहे, घार नाही, कळलं? उगाच काहीतरी बडबडत बसते. चल ये. तू सांगते ना, तिला मी घारी सारख्या ना जिरट्या घालताना बघितले पंख्या भोवती, म्हणून तर गंमत नाही करत आहे. आता आपण भर चौकात आहोत की नाही मग, आणि भानू वर आहे घरात, तिथून काय करणार आहे ती?
तेच ना, ती चटकी नाही वरून सुद्धा माझ्या झडप घालेल ती माहिती का. बरं एक काम कर, तू थांब, मी आले. अगं, तू मला सोडून जाऊ नको, मला भीती वाटते. आई असं काय करतेस ग? हा, वेड्यासारखं नको नस वागू. बघतात ना बघ, घाबरू नको. सावकाश, मी आहे ना, मी आहे बरोबर. हा इथे जाऊ. हा, ती काळजी करू नकोस तू. बघ कोण आहे का? आहे का? मालक नका इतका विचार करू. हो नका काय विचार करू. आता अंजली काय सांगत होती मी ऐकलंच ना. पण आपण जो विचार करतोय तेच आहे ते कशावरून? हो तसंच असणार हो. अंजली सांगत होती की सासूबाई परत आल्या होत्या. त्या जेव्हा परत आल्या तेव्हा तुम्ही उडत उडत पंखा साफ करत होता. ते त्यांनी पाहिलं असणार आणि त्याचा धसका घेतला असणार आणि गेले असतील परत. असंच झालं असणार हो. मालक आपल्याला समजलं की आपण बघूया काय करायचं ते. अहो पण मी तुम्हाला किती वेळा सांगितलं जादू करत जाऊ नका. निदान जादू करत असताना आपल्याला कोणी बघणार नाही याची तरी काळजी घ्या. अहो पण तुम्ही ऐकतच नाही माझं. आता सासूबाई गप्प बसणार नाही तो. मालक तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी ठीक करीन समजत. मला तर काय करावं सुचतच नाहीये. अहो माणसांमध्ये अशा गोष्टींना ना विचित्र अशक्य मानलं जातं. आता तुमच्याबद्दल कोणी मला विचारलं तर मी काय उत्तर देऊ? मालक तुम्ही शांत व्हा, तुम्ही काळजी करू नका. काय काळजी करू नका. सासूबाईंनी तुम्हाला उडत असलेलं पाहिलं असेल ना तर त्या तुम्हाला सोडणार नाहीत. त्या आधीच तुम्हाला नोकरीवरून काढून टाकायला टाकल्या. त्यात आपल्याबद्दल नाही नाही ते समज करून घेतात. त्या काय सोडणार नाही तो तुम्हाला. आणि तुम्ही म्हणताय गप्प बसा, काही काळजी करू नका. वय अहो वय काय, आता त्यांना इथं कारणच मिळालं ना तुम्हाला नोकरीवरून काढून टाकायला. जास्तीत जास्त काय होईल, मला नोकरीवरून काढून टाकतील ना, मग ठीक आहे ना. अहो म्हणजे तुम्ही तयार आहात नोकरी सोडायला? माझ्यापासून लांब जाऊन तुम्हाला काहीच नाही वाटणार? नोकरी सोडणं आणि तुमच्यापासून लांब जाणं त्याचा काय बी संबंध नाही. मला जरी नोकरीवरून काढून टाकलं ना तरी मोहिनी बनून मी तुमच्या सोबत असेल. अरे हो हो मी विसरलोच की. पण एक आहे, भानू नसली ना तर समजे तुम्हाला जास्त त्रास देतील आणि मला ते नाही पटणार. पण मला भानू म्हणून तुम्ही हवे आहात. म्हणजे गैरसमज करून घेऊ नका. स्वार्थापोटी नाही म्हणत आहे मी. पण मला सवय झाली तुमची. आधार वाटतो तुमचा. मालक मी कुठे बी जाणार. मग काय करायचं आता? मी बघते काय करायचं ते. तुम्ही काळजी करू नका. आता कुठे चाललात तुम्ही? आलेच मी. अहो काय झालं शोभाताई? अगं काय नाही, ते अचानक अशी वर ओढणी पडली ना, घाबरली. काय नाही, जा जा. उगाच का ओढणी आहे, ती ओढणी आहे. गप जरा. वरच्या लोकांना ना क्लिप लावायला काय होतं माहिती, कपड्याला. ओढणी आहे, उगाच घाबरू नको. ओढणी पडली आता, नंतर माणूस पडेल माहितीये का. अगं काय बोलतेस तू? हो ग, त्याला जरी चिमटा लावला असता ना तरी चिमटा तेच पडला असतो. दोरी बांधली तरी दोरी तेच सुद्धा पडेल माझ्या अंगावर. आई उगाच ना काहीतरी वेगळ्यासारखं बोलू नको. हा, असं काही होणार नाही. हा, मी ऐका. तू काय करणार? तू काय करणार? कधी पण झडप घालेल माझ्यावर. तू इथे बस, बस इथे. नको 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 नको. वरून काहीतरी माणूस सुद्धा पडेल आता माझ्या अंगावर. नको, मला भीती वाटते. बरं एक काम कर, इथे आपण मधोमध चौकात जाऊया. हा, चौकात तर मधोमध चाल ना. ये, मी ऐका. ये काही नाहीये, इकडे ये. अगं आता हे बघ ना, मधोमध थांबलोय की नाही आपण चाळीच्या. हा बघ, आता कुठून काही पडणार नाही. हा, घाबरू नकोस, काही होणार नाही. मी जरा वर जाऊन बघून येते. नको शुभे, अगं थांब ग, मी आले. घाबरू नको. लवकर या, लवकर या. हो आले. ए चला 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 चला. अरे 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 एवढा मेहनतीने आणलेला. काय यार भानू, भानू बघ. आई तू गेला बघून काय घाबरतेस? शुभे, हे सगळं भानू करते. तुला माहिती नाही? तुला मला सांगायचंय, तुम्हाला मी असं ढगात पाठवणार.
मला सगळं कळतंय ती काय करणार आहे ते. काही तर्क लावतेस तू. नाही शुभे नाही, मला माहिती आहे ती काय करणार. बघ 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 फुगे बघ फुगे बघ. हा आता यांना काय म्हणशील? हा शुभे हे सगळं ती भानू करते तुला माहिती नाही. बहुतेक मला ढगात नेऊन त्या फुग्यासारखी फोडून टाकणार ती. ए, दात काढायला काय झालं तुम्हाला? आई, लहान मुलं पण असतात का तुझ्यावर? अशी का वागतेस? त्यांना कळत नाहीये पोरांना. हे पोरानो हे सगळं ना ती भानू करते माहितीये का? अहो आजी, हे भानू काही नाही करत, हे आम्ही करतोय बघा. हे बघ बघ बघ. गप्प बसा. मेले आगाऊपणा करतात. जा तिकडे जाऊन खेळा जा. चला. जा जा, जा पोरांनो तिकडे खेळा. आई, ती लहान मुलं पण तुला सांगतात. आता तरी विश्वास ठेव. शुभे जे मी बघितले ना ते तू बघितलं नाहीस म्हणून असं बोलतेस. तू तर बघितलं असतं तर. आई असं काय झालं? अचानक का थांबली? भानू, ओके खाली आहे खाली आहे. नको नको अगो तिला कशाला खाली बोलवते. ती चिटकी नाही ती काय पण करेल. जर गप्पा बसशील का? नको गप. नको ए भानू, खाली ये लवकर ये. नको नको. हा आले आले. हा ये तू खरंच शांत बसा. मालक, तुमचा संशय बरोबर आहे. मावशीने मला उठताना बघितलंय. मग आता काय करायचं? मी सांगते तुम्हाला नंतर. थांबा, मी आलेच. गेल्या त्या हो सासूबाई सोडणार नाहीत तुम्हाला. आता काय करायचं? शुभे आली 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 चिटकीन आली. तिला हकल शुभे हकल. मला वाचव. ती मला मला मारणार ती मला. शुभे हकल तिला. गप्प बस. शुभे. गप्प बस. बोलते मी तिच्याशी. गप्प हा ते शुभे गप्प बस. मी बोलते ना तिच्याशी. गप्प बस. मावशीनं काय झालं? एवढं का घाबरले? आता तू प्रश्न विचारू नकोस. माझं एक काम कर. हात दाखव. भविष्य सांगणार आहात? आगाऊपणा करू नकोस. हिचं भविष्य धोक्यात आहे. हात दाखव. बघ हे बघ हे बघ. आहे ना सरळ हात? हा आहे ना? मग उगाच आपली पाय दाखव. बघ हे बघ. आहेत की नाही पाय सरळ? तूच सांगायचीस की नाही? भूतांचे पाय आहे ना उलटे असतात. हिचे आहेत? आहेत? पण शुभे काही भूतांचे पाय ना सरळ पण असतात. म्हणजे मी भूत आहे का? हा, पण तुम्हाला म्हणायचं काय? मी भूत आहे का? असं काय म्हणलं तुम्ही? भानू, वाद घालू नकोस. उडी मार. दाखव. बघ आली ना जमिनीवर. हा हा तरंगते का हवेमध्ये? काही बोलतेस ग तू. अहो ताई, पण काय झालंय मला सांगाल का तुम्ही? अगं आईचं असं म्हणणं आहे की तिने तुला अधांतरी हवेत तरंगत पंखा पुसताना पाहिले. अहो काही काय, मी काय परी आहे का? मला उडतं कुठे येतं? मला पंख आहेत का? तेच सांगते. शोभा मी डोळ्यांनी बघितले हिला उडताना. डोळे दगा देऊ शकतात. हा, आणि तुमचे डोळे तर देऊच शकतात. नको तिथे नको त्या गोष्टी बघता आणि गैरसमज करून घेता. तर काय? तू गप्प बैस. शिकू नकोस मला. समज गैरसमज मला चांगलं कळते. सगळी नाटक आहेत मेलीची. अहो यात नाटकं कशी काय असू शकणार? तुम्ही कधी कुठल्या माणसाला उडताना बघितलंय का? तेच ना. हे आई उगाच ना काहीतरी बोलू नकोस. हा तुझं ना तुला भास झाला असेल. हा आता नको त्या गोष्टीने उगाच ताणू नकोस. खरंच अशोभे चांगले पांग पडलेस तू आईचे. माझ्यावर विश्वास नाही आणि हिच्यावर विश्वास तुझा. काय विश्वास ठेवू तुझ्यावर? हा भानू हवेत उडते यावर विश्वास ठेवू? मग सारखं आपलं हिला कामावरनं काढून टाक, कामावरनं काढून टाक. ही हवेत उडते म्हणून हिला कामावरनं काढून टाकलं असं सांगू लोकांना? हा लोक ना वेड्यात काढतील मला. ठीक आहे शोभे, तुझा माझ्यावर विश्वास नाही ना? ठीक आहे, पण 24 तासाच्या आत ही चिटकी नाही, जादूगरी नाही हे सिद्ध नाही केलं ना तर परत तुझ्या संसारात ती कधीच लुडबुड करणार नाही.